तर झारखंड आणि बडा बांबो या रेल्वे स्थानकाजवळ अपघात घडलेला आहे। हावडा मुंबई एक्सप्रेसचे 18 डबे हे घसरल्याचं कळतंय। जखमी प्रवाशांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। तर घटनास्थळावरून प्रशासनाकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे। दुःखद अशी ही बातमी मानली जाईल। आपण ही दृश्य पाहतोय। झारखंड ते बडा बांबो हे रेल्वे स्थानक जे आहे या जवळ हा अपघात घडलेला आहे। हावडा मुंबई एक्सप्रेसचे 18 डबे हे रुळावरून घसरलेत। जखमी प्रवाशांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। प्रशासनाकडून बचाव कार्य सध्या राबवलं जात आहे। झारखंड बडा बांबो रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात घडलेला आहे तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। तब्बल 18 डबे हावडा मुंबई एक्सप्रेसचे घसरल्याचं कळतंय। यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत। सध्या जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बचाव कार्य सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं कळतंय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून। प्रशांत, ही दृश्य हाती येत आहेत। हावडा मुंबई एक्सप्रेसचे 18 डबे घसरलेले आहेत। नेमकी ही घटना कशी घडली आहे आणि सध्या स्थिती काय? हावडावरून मुंबईला जाणाऱ्या 12-810 हावडा CST या मेलचे डबे झारखंड जवळील चक्रधरपुर येथे घसरलेले आहेत। आपल्याला माहित असेल की इथे यापूर्वी जेव्हा ही गाडी जात होती त्याच्यापूर्वीच मालगाडी रुळावरून घसरली होती आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या रुळावरून हावडा मेल जात होती। त्याच गाडीचे डबे जी मालगाडी घसरली होती त्यांच्या याला धडकली आणि तिथे त्यानंतर जवळपास 18 जे वॅगन्स आहे डबे जे आहेत ते रुळावरून घसरलेले आहेत। महत्वाचं म्हणजे जी या संदर्भात मध्ये रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं हेल्पलाईन नंबर जारी केली आहे। रात्री उशीर म्हणजे पहाटे 3:30 हा अपघात झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि सोबतच 5 ते 6 प्रवासी जखमी असल्याची सध्या माहिती आहे। अजून जखमीची संख्या अजून स्पष्ट झालेली नाही आहे। जे जखमी प्रवासी आहेत त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल केलेलं आहे। स्टुडिओ जी नक्कीच प्रशांत, याबाबत अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।